नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। 5 मिनिटात बनणाऱ्या आवळ्याचे लोणचे आज आपण पाहणार आहोत। आवळा अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे, तर नक्की आपण सेवन केला पाहिजे। तर बघू शकता 4 ते 5 आवळे स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या किसणीने आपण किसून घेतलेले आहेत। तर बघू शकता याला चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे। तर फक्त 5 मिनिटात हे लोणचे बनते, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि इथे लिंबू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे कुठलाही घरगुती मसाला असेल किंवा घरात जो अवेलेबल मसाला असेल तो टाकला तरी हरकत नाही। आंब्याचा असेल, लिंबाचा असेल किंवा मिरचीचा असेल तर तो 1 चमचा मी इथे ॲड करून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तर ही चवीला जास्त तिखट नसते, 2 चमचे वापरलेली आहे। आणि बघू शकता इथे मी साखर ॲड केलेली आहे 1 चमचा। हवं असेल तर तुम्ही गूळ पावडरही ॲड करू शकता। तर हे जे सर्व जिन्नस आहेत ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, तर जेणेकरून आपल्याला लोणचं पटकन फोडणी घातल्यावर मिक्स करता येईल। इथे मी मोठा अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे। तर बघू शकता हे अतिशय मोठं असं लिंबू आहे। तर हे लिंबू आपल्याला अर्धा लिंबू पूर्ण याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे। तर तुम्ही 1 लिंबाचा, छोटे असतील तर 2 लिंबाचा वापर केला तरी हरकत नाही। जरी जास्त लिंबू झालं तरी हे चवीला अतिशय छान लागते। तर लिंबाचा रस ॲड केल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याच्या साहाय्याने। तर इथे फोडणी करून घ्यायच्या, याच्यामध्ये मोहरी ॲड केलेली आहे 1 चमचा, जिरे ॲड केलेले आहे अर्धा चमचा, आणि इथे मी हिंग ॲड केलेला आहे। थोडा हिंग जास्त ॲड करायचा आहे आपल्याला। आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा। तर लाल मिरचीचं जे बेडगी मिरचीचं तिखट आहे ते पण यावरच ॲड केलेलं आहे। फोडणीत घातलं तर कलर छान येतो म्हणून मी इथे ॲड करून घेतलेलं आहे। तर ही जी फोडणी आहे ती व्यवस्थित अशी या लोणच्यावर आपल्याला घालून घ्यायची आहे। तर बघू शकता व्यवस्थित असं ही फोडणी आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तोंडी लावण्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे। याच्यामध्ये तुम्ही थोडी अर्धी कैरी जरी ॲड केली तरी हरकत नाही। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।